महाराष्ट्राचा। चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार चंद्रकांत सोनवणे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आपल्या मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांवर भाष्य केलं। आपल्या विभागातील जनतेला न्याय मिळवून देण्याची ग्वाही दिली आहे। चोपडाकरांचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत ते विधिमंडळामध्ये लावून ठेवले आहेत। काही प्रश्न लागलेले नाहीत, पण जसे ते लागतील तसा तसा त्यांच्यावर तोडगा काढला जाईल। आपल्या विभागातील लोकांना न्याय दिला पाहिजे, ही माझी जबाबदारी आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं। आज हिवाळी अधिवेशनाचा 5वा दिवस आहे। आपल्यासोबत चोपडा विधानसभा आमदार चंद्रकांतजी सोनवणे आहेत। सर, आज अधिवेशनाचा 5वा दिवस आहे, काय सांगाल? चोपडाचे जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही मांडलेले होते, कसे काय? अजून आमचे प्रश्न लागले नाहीत, प्रश्न टाकून ठेवलेले आहेत। जसं जसं वेळ भेटतो नंबर आला की आम्ही प्रश्न मांडत राहतो। तर प्रश्नाच्या पलीकडे जाऊन प्रत्यक्ष मंत्री महोदयांना भेटायचं, त्यांना पत्र द्यायचे आणि आपल्या भागाची जी कामं आहे ही कामं कशी मंजूर करून घ्यायची त्यासाठी सातत्याने आमचा प्रयत्न सुरू असतो। संबंधित मंत्री महोदयांना पत्र देऊन आमच्या ज्या अडचणी त्यांच्या निदर्शनास आणून देऊन बजेटमध्ये त्यांना कसं समाविष्ट करता येतील यासाठी माझा सातत्याने प्रयत्न राहिलेला आहे। सर, अनेक विकास कामं जी आहेत चोपड्यामध्ये तुमच्या माध्यमातून करण्यात आलेली आहेत। इथून पुढे अजून काय नवीन काही सातत्याने करण्यात येईल का? कसं काय, त्याकडे कसं बघताय? नाही, हे बघा, आमदार म्हटल्यानंतर आपली व्यक्तिगत जबाबदारी नैतिकता आहे की आपण आपल्या भागाला जास्तीत जास्त न्याय दिला पाहिजे। ह्या न्याय देत असताना मागच्या कालखंडामध्ये आदरणीय माजी मुख्यमंत्री एकनाथराव शिंदे साहेबांनी माझ्या आमदार लता सोनवणेच्या माध्यमातून खूप कामं दिली। त्याचप्रमाणे आता जे पालकमंत्री आदरणीय गुलाबरावजी हे सुद्धा मला खूप सहकार्य करत असतात। आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील, आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेब असतील, आदरणीय अजितदादा यांचं सहकार्य आहे, आदरणीय गिरीश भाऊ महाजन त्यांचे सहकार्य। कालच मी त्यांना भेटलो आणि गुड प्रकल्पाचा जो आहे आमच्या तालुक्यातला त्याला थोडी गळती लागलेली आहे। त्यांच्या ते निदर्शनास आणून दिलं की याच्यामुळे हा संपूर्ण प्रकल्प जो आहे हा पूर्ण क्षमतेने भरत नाही, याला काही क्षमता कमी राहून जाते आणि तेवढं पाणी वाया जातं। त्यांनी तातडीने मला ते इस्टिमेट बनवून त्या इंजिनियरला फोन करला आणि तातडीने ते इस्टिमेट मागवायला सांगितलं, जेणेकरून ते पूर्ण क्षमतेने भरला तर त्याचा फायदा सर्वसामान्य माणसाला होतो, कारण पाणी हे जीवन आहे। त्या गुड प्रकल्पावरती 3 नगरपालिकांना पाणी सप्लाय होत असतो, एक चोपड्याचे, एक अंमळनेरचे आणि एक धरणगावचे, आणि तो पूर्ण क्षमतेने भरला तर तेवढा स्टोरेज आपल्याकडे जास्त राहतो। ही विनंती केल्याबरोबर तातडीने त्यांनी संबंधित जे अधिकारी आहे गोकुळ महाजन म्हणून त्यांना फोन केला आणि ते एस्टिमेट मागवले। जी जी कामं मला शक्य ती मी हातोहात करून घेण्याचा प्रयत्न माझा राहतो। शेवटी निधीचाही विषय येत असतो। प्रत्येक आमदाराला जो निधी असतो त्या निधीमध्ये जास्तीत जास्त वेगवेगळ्या ठिकाणून निधी कसा आपल्याकडे वर्ग करता येईल यासाठी माझा प्रयत्न सातत्याने आहे। तर सातत्याने शेतकऱ्यांचे प्रश्न कुठेतरी तुम्ही मांडत असता आणि पुन्हा आता जो हा शेतकऱ्याचा आपल्या भागामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये जो प्रॉब्लेम जे येत आहे त्याच्याकडे कसं पाहताय? काय नाही, शेतकऱ्यांचे प्रश्न मांडावे लागले। आम्ही शेतकरी कुटुंबात आलाय आणि देशाचा कणा जर म्हटलं अर्थव्यवस्थेचा तर हा शेतकरीच आहे। आजही आपल्याकडे जवळपास 50 ते 60% ही शेतीवरती संपूर्ण जनता जी आपली ही शेतीवरती अवलंबून आहे। आणि आपल्या तालुक्यांमध्ये जो विषय आहे की हा आदिवासी भाग काही आमचा 40% आदिवासी भाग आहे। उर्वरित भागामध्ये पूर्वी कारखाने होते, तो ऊस लागायचा, कापसाचं उत्पादनही व्हायचं, पण गेल्या 2-3 वर्षापासून कापसाला जे उत्पादन कमी आल्यामुळे आता शेतकऱ्यांनी त्यांचा ट्रेड बदलला, मक्यावरती गेलेत, वेगवेगळ्या पिकावर जातात। पण त्यांना योग्य पद्धतीने न्याय देण्यासाठी शेतीला मुबलक पाणी कसं उपलब्ध होईल, शेतीला वीज कशी होईल, रस्ते कसे होतील यासाठी आपला प्रयत्न सातत्याने राहतो। आपण जे कॅनलच्या चाऱ्या ह्या चाऱ्या कधी झाल्यापासून आतापर्यंत आपला जो हातनूर कालवा झाला त्यापासून आतापर्यंत झालेला नव्हता, रिपेअर झालेला नव्हता। त्या रिपेरीसाठी जवळपास आपण 20 कोटी रुपयाचा निधी आणला, ते रिपेअरी करतो, जेणेकरून शेतकऱ्याच्या शेतापर्यंत पाणी ज्यावेळेला टंचाई असेल त्यावेळेला पाणी पोहोचलं पाहिजे। आणि जे मोठ्या प्रमाणात उपसा होतोय चोपडा तालुक्यात, यावल तालुक्यात, रावेर तालुक्यात, या उपसाच्या माध्यमातून चोपडा यावल रावेर या ठिकाणी डार्क झोन निर्माण झालाय। हा डार्क झोन कसा कमी करता येतील यासाठी बंधारे असतील, मग लिफ्ट योजना असतील, ह्या घेण्याचा सातत्याने प्रयत्न। माझ्या मतदारसंघात 2 लिफ्ट आल्यात, एक जी आली ती जवळजवळ 750 कोटीची, जी आपल्याला साखळी उपसा सिंचनची जो म्हणतो आपण ती कंप्लीट यावल उपसा सिंचनच्या माध्यमातून शेळगाव बॅरेकवरनं पाणी उचललं जाणार आहे आणि 25,000 एकर जमिनीला सिंचनाला पाणी उपलब्ध होणार आहे। त्याचप्रमाणे आमची जी दुसरी लिफ्ट आहे ही त्या मधला जो भाग आहे हातेड वगैरे या परिसरासाठी घेतलेली, तिथे सुद्धा सिंचनाला फायदा होणार आहे।
आणि वरचे जे बंधारे आम्ही घेतो त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा झालेला आहे. यावर्षी मुळात चोपडा तालुक्यामध्ये पावसाचं प्रमाण हे कमी झालंय, 70% पाऊस झालेला आहे. त्यामुळे आम्हाला मार्च, एप्रिल, मे या 3-4 महिन्यामध्ये पावसाचं जे नियोजन ते व्यवस्थित करावं लागणार आहे. जून 1 जुलैपर्यंत पाऊस पडत नाही आणि टंचाई कशी राहणार नाही, आपल्याला योग्य ते नियोजन करून सर्वांपर्यंत पाणी कसं पोहोचेल, शेतकरी बांधवांच्या शेतालाही पाणी कसं देतं याचं व्यवस्थित नियोजन करून पाणी देण्याचा माझा प्रयत्न आहे. चोपड्यामध्ये काल जे वॉर रूम जो होता त्याचा सीसीटीव्ही कुठेतरी बंद पडला होता. एक 5 ते 10 मिनिटासाठीच बंद का होईना, पण तिथे थोडासा जो गोंधळ झाला होता त्याकडे कसं पाहताय? असं आहे, ते टेक्निकल प्रॉब्लेम झाले असतील एखाद्या वेळेला, मनामध्ये शंका येते कोणाच्या आणि उमेदवार जे आहेत त्यांच्या मनामध्ये ती एक थोडस भीती निर्माण झालेली असते की बा ऐकी माहितीच्या आधारे की मध्ये ईव्हीएम मध्ये काहीतरी गडबड होते, काही पेट्या बदलल्या जातील, ही भीती काहींच्या मनामध्ये असते. झालं असेल, टेक्निकल प्रॉब्लेम राहतात, काही लाईट जातात, काही बॅटरी जी असते त्याच्यावर आपण सोर्स घेतलेला असतो तिला प्रॉब्लेम होतात. बंद पडला होता हे मी पण माहिती घेतली, संबंधित यंत्रणेला माहिती दिली की याच्या पुढे असं होणार नाही याची काळजी घ्या. आणि जे उमेदवार उभे आहेत त्यांनाही सांगितलं की तुम्हाला जर वाटत असेल अशी शंका तर आपण आपले स्वतःचे गार्ड जे ते गार्ड त्या ठिकाणी लावावे, जेणेकरून आपल्या मनामधली शंका निघून जाईल. हे होते चोपडा विधानसभा आमदार चंद्रकांत सोनवणे. शेतकऱ्याचे विविध प्रश्न ते नेहमीच सभागृहामध्ये मांडत असतात. आता देखील ते विविध प्रश्न जे आहेत ते मांडणार आहेत. कॅमेरामॅन धनश्रीसह तुषार पाटील, नागपूर. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTubeवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.